नेक्स्ट टॉपिक बघूया पिकांचे वर्गीकरण। त्याच्यामध्ये पहिलं हवामानानुसार पिकांचे वर्गीकरण। हवामानानुसार त्याचे दोन प्रकार आहेत। उष्णकटिबंधीय पिके, उष्ण हवामानात येणाऱ्या पिकास उष्णकटिबंधीय पिके असे म्हणतात। जे उष्ण हवामानात पिके वगैरे येतात त्यांना उष्ण कटिबंधीय पिके असे म्हणतात। त्याच्यामध्ये भात झालं, ऊस, ज्वारी, मका इत्यादी पिके काय उष्णकटिबंधीय पिके आहेत। त्याच्यानंतर शीतकटिबंधीय पिके, ज्या पिकांना वाढीसाठी थंड हवामानाची गरज असते अशा पिकांना शीतकटिबंधीय पिके असे म्हणतात। आता याच्यामध्ये कोणकोणते? गहू, त्याच्यानंतर जवस, हरभरा, मोहरी, करडई हे पिके शीतकटिबंधीय पिकामध्ये येतात। त्याच्यानंतर हंगामानुसार पिकांचे वर्गीकरण। त्याच्यामध्ये पहिला हंगाम खरीप पिके, जी पिके जून ते सप्टेंबर या मान्सून महिन्यात घेतली जातात त्यांना खरीपाची पिके असे म्हणतात। उदाहरणार्थ याच्यामध्ये कापूस आहे, भात, ज्वारी, बाजरी, भुईमुग इत्यादी पिके कोणती? खरीप पिके। त्याच्यानंतर रब्बी पिके, ही पिके ऑक्टोबर ते फेब्रुवारी या हिवाळी महिन्यात घेतली जातात त्यांना रब्बीचे पिके असे म्हणतात। याच्यामध्ये गहू झाला, हरभरा झाला, करडई। त्याच्यानंतर उन्हाळी पिके, ही पिके मार्च ते मे या उन्हाळी महिन्यात घेतली जातात त्यांना काय? त्यांना उन्हाळी पिके असे म्हणतात। त्याच्यामध्ये उन्हाळी भुईमुग, त्याच्यानंतर कलिंगड झालं, भोपळा झाली, काकडी झाली, ही पिके उन्हाळी पिके आहेत। त्याच्यानंतर पिकांच्या जीवनक्रमानुसार वर्गीकरण। त्याच्यामध्ये पहिलं हंगामी पिके, ज्या पिकांना आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी एक हंगाम लागतो त्यांना हंगाम पिके असे म्हणतात। याच्यामध्ये भात झालं, ज्वारी, बाजरी, भुईमुग वगैरे यांना फक्त एक हंगामाची गरज भासते। त्याच्यानंतर द्विहंगामी पिके, या पिकांना आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी दोन हंगामाची आवश्यकता असते। पहिल्या हंगामात अशा पिकांची शाखीय वाढ होते तर दुसऱ्या हंगामात फुले व फळे येऊन जीवनक्रम पूर्ण करतात त्यांना द्विहंगामी पिके असे म्हणतात। याच्यामध्ये हळद झालं, आले झालं, हे द्विहंगामी पिके आहेत। त्याच्यानंतर वार्षिक पिके, जी पिके आपला जीवनक्रम एका वर्षात पूर्ण करतात त्यांना वार्षिक पिके असे म्हणतात। याच्यामध्ये आपलं महत्त्वाचं पीक म्हणजे आपलं ऊस। त्याच्यानंतर द्विवार्षिक पिके, ज्या पिकांना वाढीसाठी आणि फुले फळे येण्याकरिता 2 वर्षाचा कालावधी लागतो अशा पिकांना काय? द्विवार्षिक पिके असे म्हणतात। याच्यामध्ये केळी झाली, पपई वगैरे। त्याच्यानंतर बहुवार्षिक पिके, जी पिके वर्षानुवर्षे शेतात जगतात त्यांना बहुवार्षिक पिके असे म्हणतात। उदाहरणार्थ आंबा आणि पेरू हे बहुवार्षिके, बऱ्यापैकी जे फळझाडं वगैरे असतात हे बहुवार्षिकी पिकांमध्ये त्याच्यानंतर नेक्स्ट पिकांचे वर्गीकरण। पाणी पुरवठ्याच्या स्रोतावरून पिकांचे वर्गीकरण। त्याच्यामध्ये पहिलं जिरायती पिके, जी पिके पावसाच्या पाण्यावर येतात त्यांना जिरायती पिके असे म्हणतात। म्हणजे पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असतात अशा पिकांना जिरायती पिके असे म्हणतात। याच्यामध्ये उदाहरण भात, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी याचे जिरायती पिकेचे उदाहरण आहेत। त्याच्यानंतर दुसरं बागायती पिके, जी पिके पावसाच्या व्यतिरिक्त पाणी देऊन घेतात त्यांना बागायती पिके असे म्हणतात। उदाहरणार्थ याच्यामध्ये ऊस, कांदा, कोबी, टोमॅटो, केळी इत्यादी बागायती पिके आहेत। त्याच्यानंतर आर्थिक महत्त्वानुसार पिकांचे वर्गीकरण। त्याच्यामध्ये पहिलं नगदी पिके, जी पिके जास्तीत जास्त आर्थिक लाभ व्हावा या उद्देशाने घेतली जातात त्यांना नगदी पिके असे म्हणतात। आर्थिक लाभ जास्तीत जास्त घेता येईल अशा पिकांना नगदी पिके असे म्हणतात। उदाहरणार्थ याच्यामध्ये कापूस आहे, ऊस, तंबाखू इत्यादी। त्याच्यानंतर दुसरं अन्नधान्य पिके, जी पिके मानवाला
अन्न व गुरांना चारा मिळावा या उद्देशाने घेतली जातात त्यांना अन्नधान्य पिके असे म्हणतात। उदाहरणार्थ याच्यामध्ये ज्वारी, भात, गहू, मका इत्यादी हे अन्नधान्य पिके आहेत। नेक्स्ट पिकांच्या उपयोगावरून वर्गीकरण। त्याच्यामध्ये पहिलं तृणधान्य पिके, जी पिके अन्नधान्य म्हणून वापरतात आणि त्याच्यामध्ये पिष्टमय पदार्थ असतात, बी एकदल असते, अशा पिकांना काही तृणधान्य पिके असे म्हणतात। याचे उदाहरण बघूया पुढे। भात, गहू, मका, नाचणी हे काय, हे कोणते पीक आहेत, हे तृणधान्य पिके आहेत। त्याच्यानंतर दुसरं कडधान्य पिके, ज्या पिकांच्या बिया द्विदल असतात त्यांना प्रामुख्याने उपयोग डाळ तयार करण्यासाठी केला जातो, त्यांना कडधान्य पिके असे म्हणतात। याच्यामध्ये उदाहरण हरभरा, तूर, उडीद, मटकी, वाल इत्यादी हे कडधान्य पिके आहेत। नेक्स्ट तिसरं गळीताचे पिके, ज्या पिकांपासून तेल काढणे जातात त्यांना गळीताचे पिके असे म्हणतात। म्हणजे ज्या पिकापासून तेल काढलं जातं त्या पिकांना गळीताचे पिके असे म्हणतात। याच्यामध्ये उदाहरण भुईमूग, करडई इत्यादी। चौथं साखरेची पिके, ज्या पिकांचा उपयोग साखर तयार करण्यासाठी होतो त्यांना साखरेची पिके असे म्हणतात। याच्यामध्ये ऊस आणि बीट हे उदाहरण साखरेचे पिकांचे आहेत। नेक्स्ट पाचवं वैरणीचे पिके, ज्या पिकांना जनावरांना चारा म्हणून उपयोग केला जातो त्यांना वैरणीचे पिके असे म्हणतात। जनावरांना काय चारा म्हणून उपयोग केला जातो त्यांना वैरणीचे पिके असे म्हणतात। याच्यामध्ये उदाहरण ज्वारी, लसूण घास झालं, त्याच्यानंतर मका, नेपियर गवत हे याचे उदाहरण आहेत वैरणीचे पिकांचे। सहावं वाखाची किंवा तंतुमय पिके, ज्या पिकांपासून वाख मिळतात त्यांना वाखाची किंवा तंतुमय पिके असे म्हणतात। याच्यामध्ये कापूस, अंबाडी, जूट वगैरे हे वाखाची किंवा तंतुमय पिके आहेत। सातवं पिष्टमय पिके, ज्या पिकांपासून तवकिलासारखे पीठ तयार होते त्यांना पिष्टमय पिके असे म्हणतात। याच्यामध्ये रताळी, त्याच्यानंतर नेक्स्ट टोपिओका हे याच्यापासून काय आपण जे आवडीचं उपासासाठी टोपिओकापासून आपण जे उपासासाठी वापरतो तो साबुदाणा टोपिओकापासून बनवला जातो, हे बघूया। मसाल्याची पिके, ज्या पिकांचा उपयोग मसाला म्हणून केला जातो त्यांना मसाल्याची पिके असे म्हणतात। उदाहरणार्थ जिरे, धने, मिरची, आले वगैरे हे कोणते, हे मसाल्याची पिके आहेत। त्याच्यानंतर कैफाची पिके, ज्या पिकांपासून उत्तेजक पदार्थ तयार केले जातात त्यांना कैफाची पिके असे म्हणतात। उदाहरणार्थ तंबाखू, गांजा, अफू वगैरे हे काय, हे कैफाची पिके आहेत। दहावं भाजीपाला पिके, त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत। फळभाज्या, ज्या पिकांचा फळांचा उपयोग भाजी तयार करण्यासाठी केला जातो त्यांना फळभाज्या पिके असे म्हणतात। उदाहरणार्थ वांगी, टोमॅटो हे कोणते, हे फळभाज्या पिके। त्याच्यानंतर दहावातला पालेभाज्या पिके, ज्या पिकांचा पानांचा उपयोग भाजी करण्यासाठी केला जातो त्यांना पालेभाज्या पिके असे म्हणतात। उदाहरणार्थ पालक, मेथी वगैरे हे पालेभाज्या पिके आहेत। 11वं हिरवळीच्या खताचे पिके, ज्या पिकांचा उपयोग जमिनीत गुणधर्म सुधारण्यासाठी हिरवे असताना जमिनीत गाडले जातात त्यांना हिरवळीचे खतांची पिके असे म्हणतात। उदाहरणार्थ ढेंचा, ताग, गिरीपुष्प इत्यादी हे हिरवळीचे खतांचे पिके आहेत। 12वं मूळ पिके, ज्या पिकांची मुळे भाजी अथवा सलाड म्हणून उपयोग होतो त्यांना मूळ पिके असे म्हटलं जातं। गाजर आणि मुळा। त्याच्यानंतर बियांवरून वर्गीकरण। एकदल वर्गीय पिके, बियामध्ये एकदल असते। उदाहरणार्थ भात, गहू, ज्वारी, बाजरी
हे त्याचे एकदल वर्गीय पिकांचे उदाहरण आहेत. त्याच्यानंतर द्विदल वर्गीय पिके, बियांमध्ये 2 दल असतात ते द्विदल वर्गीय पिकामध्ये मोडलं जातं. याच्या उदाहरणार्थ मूग, उडीद, तूर, हरभरा हे कडधान्ये असतात आणि हे शक्यतो तृणधान्ये असतात. त्याच्यानंतर मुळाच्या प्रकारानुसार पिकाचे वर्गीकरण. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. तंतुमय मुळे पिके, ज्या पिकांची मुळे तंतुमय स्वरूपात असतात आणि जमिनीच्या वरच्या थरात पसरतात त्यांना तंतुमय मुळांची पिके असे म्हणतात. तंतुमय मुळे पिके याच्यामध्ये ज्वारी, भात, गहू इत्यादी उदाहरण आहेत. त्याच्यानंतर दुसरा प्रकार मुळांच्या प्रकारानुसार सोटमूळ मुळे, ज्या पिकांचा मुख्य मूळ जमिनीत खोलवर जाते त्यास सोटमूळ पिके असे म्हणतात. याच्यामध्ये तूर, वाटाणा, मूग हे सोटमूळ पिके आहेत. वनस्पतीच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून पिकांचे वर्गीकरण. त्याच्यामध्ये पहिलं तूरकुल. तूर, मटकी, उडीद, मूग, वाल, ताग, भुईमूग, वाटाणा, हरभरा इत्यादी डाळींचे पिके या कुळात मोडतात. नेक्स्ट कोबी कुळ. कोबी, कॉलीफ्लॉवर, नवलकोल, मोहरी यांचा समावेश कोबी कुलामध्ये होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया गवतकुल किंवा ज्वारी कुल. याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, भात, गहू, मका, ऊस, गवत वर्गीय पिके ह्या गवतकुल किंवा ज्वारी कुलमध्ये येतात. त्याच्यानंतर चौथं वांगी कुल. याचे उदाहरण वांगी, टोमॅटो, बटाटा, तंबाखू, मिरची इत्यादी वांगी कुलातील आहेत. पाचवं हळद कुल. उदाहरणार्थ हळद, आले, वेलदोडे इत्यादी पिकांचा याच्यामध्ये काही हळद कुळामध्ये समावेश होतो. सहावं कापूस कुळ. उदाहरणार्थ कापूस, अंबाडी, भेंडी इत्यादी पिकांचा ह्या कापूस कुळामध्ये समावेश होतो. सातवं कारळा कुळ. उदाहरणार्थ याच्यामध्ये सूर्यफूल, कारळा, करडई इत्यादी पिके कारळा कुळामध्ये येतात. त्याच्यानंतर जूट कुल. उदाहरणार्थ याच्यामध्ये फक्त जूट एवढंच ह्याच पिकाचा समावेश आहे. त्याच्यानंतर प्रकाश संश्लेषण क्रियेवरून पिकांचे वर्गीकरण. त्याच्यामध्ये पहिलं शिथरी पिके. प्रकाश संश्लेषण क्रियेत ही पिके कार्बन डायऑक्साईडचे रूपांतर सेंद्रिय पदार्थात करण्यासाठी शिथरी क्रियेचा वापर करतात. यामध्ये पहिली निर्माण होणारी कार्बन संयुगे 3 फॉस्फोग्लोसरिक ॲसिड हे असते. उदाहरणार्थ याच्यामध्ये भात, गहू, सोयाबीन, भुईमूग, बार्ली, कापूस, सूर्यफूल, बटाटा ही शिथरी पिके. याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे एक तुम्हाला ट्रिक सांगतो. जे कमरेच्या खाली असतात, जे कमरेच्या खाली ज्यांची उंची असते ते कोणते? ते शिथरी पिके. काही पिके सोडून म्हणजे आपलं सूर्यफूल झालं, कापूस झालं, हे 2-3 पिके सोडून मग ज्यांची कमरेच्या खाली उंची असेल ते बऱ्यापैकी बरं का, सगळेच नाही बऱ्यापैकी सांगतो, ते शिथरी पिके असतात. त्याच्यानंतर दुसरं C4 पिके. या पिकात प्रकाश संश्लेषण क्रियेत पहिली निर्माण होणारी कार्बन संयुगे ही मॅलिक ॲसिड किंवा ॲस्पार्टिक ॲसिड हे असते. उदाहरणार्थ ज्वारी, मका, बाजरी, ऊस, वरी, राजगिरा, नाचणी आणि गवत पिके. म्हणजे बऱ्यापैकी ज्या पिकांची उंची कमरेच्या वरतून असते, म्हणजे कमरेच्या थोडी उंच राहते, ते बऱ्यापैकी पिके शिथरी पिके असतात. त्याच्यानंतर कॅम्प पिके. यामध्ये रात्रीच्या वेळी पर्णरंध्रे खुली असतात व दिवसा बंद असतात. या पिकांच्या पाणी वापर क्षमता कमी असते व दुष्काळ प्रतिबंधक सुद्धा हे पिके असतात. उदाहरणार्थ याच्यामध्ये अननस झालं, सियास झालं, गायपात झालं आणि वाळवंटी पिके हे कॅम्प पिके आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यावरनं प्रकाश काळावरून वर्गीकरण.
त्याच्यामध्ये पहिलं लघुदिन प्रेमी पिके, याला शॉर्ट डे प्लांट असं म्हटलं जातं. या पिकांची फुले निर्मितीसाठी 10 तासांपेक्षा कमी प्रकाश कालावधी लागतो. उदाहरणार्थ भात, ज्वारी, मूग, मका, उडीद इत्यादी पिके काय हे लघुदिन प्रेमी पिके आहेत. हे शक्यतो कोणती पिके असतात? हे खरीपातली पिके असतात. कोणते? खरीप. त्याच्यानंतर दुसरं दीर्घदिन प्रेमी पिके, याला लॉंग डे प्लांट असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. या पिकांची फुले निर्मितीसाठी 24 तासांपेक्षा जास्त प्रकाश कालावधी लागतो. त्या पिकांना काही दीर्घदिन प्रेमी पिके असे म्हटलं जातं किंवा लॉंग डे प्लांट असं म्हटलं जातं. याच्यामध्ये गहू, बार्ली, ओट, मोहरी म्हणजे याच्यामध्ये शक्यतो रबी पिके घेतली जातात, दीर्घदिन प्रेमी पिके. नेक्स्ट तिसरं दिवस रात्र उदासीन म्हणजे त्याला डे न्यूट्रल प्लांट्स असे म्हटलं जातं. कमी अधिक प्रकाश कालावधीचा किंवा अंधाराची आवश्यकता नसते. म्हणजे याला काय, याची प्रकाशाची काही आवश्यकता नसते. कोणत्याही याच्यामध्ये हे येते, याला काय कोणत्याही कमी जास्त प्रकाशाची आवश्यकता नसते. म्हणजे सूर्यफूल झालं, कापूस इत्यादी पिके हे डे न्यूट्रल प्लांट्स किंवा दिवस रात्र उदासीन पिके आहेत.